नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। दिनांक 31 मे 2026 रोजी मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांचे बंधू समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। परंतु तत्पूर्वी धनंजय देशमुख यांनी देखील समाधान खिंडकर यांच्यावरती अशाच प्रकारचा गुन्हा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातच दाखल केलेला होता। दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले। त्या ठिकाणचे परिस्थितीजन्य पुरावे त्यासोबत घटनास्थळावरील CCTV साक्षीदार यांच्या बारकाईने तपासणी केली असता बीड ग्रामीण पोलिसांच्या वतीने अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला की हे दोन्ही गुन्हे खोटे आहेत आणि अशा प्रकारचं स्पष्टीकरण बीड ग्रामीण पोलिसांच्या वतीने एका प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आले। परंतु या दोन्ही गुन्ह्यांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभरात झाली आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत दादासाहेब खिंडकर यांचे बंधू समाधान खिंडकर। तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं, काय घटनाक्रम होता। देशमुख आणि तुम्ही खिंडकर तुम्ही एकमेकांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले होते। नेमकं पोलिसांनी प्रेस नोट काढून गुन्हे मागेही घेण्यात आलेले आहेत। मात्र आता त्यानंतर धनंजय देशमुख शांत आहेत, तुम्हीही शांत आहेत, कसं पाहता याकडे? जर धनंजय देशमुखनी गुन्हा माझ्यावर दाखल जो केलेला आहे तो जर खरा असता तर तो समोर मीडियाच्या समोर येऊन बोलला असता ना। फक्त एकच दिवस बोलला तो। मी पोलीसवाल्यांना सांगत होतो की पहिले चेक करा आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई करा। मी असं म्हणत नाही की माझ्यावर गुन्हा दाखल करू नका, जर चुकीचा असेल मी तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, फक्त पहिले पूर्ण चौकशी करा असं तो म्हणत होता। पण 2:33 त्यांनी जो माझ्यावर FIR केलेला आहे त्या गुन्ह्याबद्दल तो काहीच बोलला नाही आणि त्याच्यामध्ये तो एवढं पण बोललेला आहे की जे माझे बॉडीगार्ड आहेत काय शिंदे प्रितेश शिंदे हे वारंवार सांगते धनंजय भैयानी काही नाही केलं, धनंजय भैयानी काही नाही केलं, धनंजय भैया हे गाडीत बसलेले होते, धनंजय भैया हे गाडीत बसलेले होते। हे कोण म्हणत होतं? ते पण एक पोलीसवालेच आहेत ना। मग पोलीसवाल्यांनी पोलीसवाल्याचं का नाही ऐकलं हे धनंजय देशमुखचं म्हणणं होतं। तर माझं सरळ म्हणणं आहे ज्यावेळेस समाधान खिंडकरवर गुन्हा दाखल होता त्यावेळेस प्रितेश शिंदे हे धनंजयचे जे बॉडीगार्ड आहेत त्यावेळेस ते होते कुठं? त्यावेळेस खरं सांगायला पुढं का नाही आले? आणि त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घ्यायचा त्यांचा संबंध काय होता? मी कुणाचे व्हिडिओ काढू नाही तर लाईव्हला असू त्यांना काय घेणं देणं आहे? माझी पर्सनल लाईफ आहे, मी माझ्या हिशोबाने जगू शकतो। कुणाचे व्हिडिओ कुणी काढू शकतं? धनंजय देशमुख माझ्या व्हिडिओमध्ये दिसतोय का कुठं? लाईव्हमध्ये दाखवतोय मी, लाईव्ह मी इंस्टा पेजला पण टाकलेलं आहे माझ्या। लाईव्हमध्ये पण धनंजय देशमुख हा कुठंच दिसत नाही। मग माझ्या हातातला मोबाईल त्याच्या बॉडीगार्डनी घेतला का? आणि जे आमच्या अंगावर धावून आले ते लोक ते धनंजयच्या कानात खुसूर काय करत होते हे पण आणा ना समोर, ते CCTV आणा समोर तिथले। तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं की त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत हे शासकीय कर्तव्यावर असताना सुद्धा त्यांनी माहिती दडवली, म्हणजे दडवली? हा 100% दाखल झालेला गुन्हा आहे हा खोटा आहे त्यांनी असं पोलिसांना सांगितलं नाही? हा नाही ना सांगितलं, मग तेच तर मेन आहे ना। पोलीसवाल्यांनी खरं सांगणं काम आहे ना। मग ते जे बॉडीगार्ड आहेत त्यांनी का नाही खरं सांगितलं? त्यांनी खरं सांगायला पाहिजे होतं ना की धनंजय भैयानी तिथं काही नाही केलं, समाधान खिंडकरनी काही नाही केलं। समाधान खिंडकरवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तुम्ही गप्प हो झालंय। धनंजय भैया म्हणते तेच खरं, मग धनंजय भैयाला मॅनेज आहे, मग धनंजयनी सांगायचं नाही ऐकायचं। मग हे कुठंतरी शासकीय कर्मचाऱ्याचा दुरुपयोग करतात असं मला वाटतं। तुमच्यावर सोशल मीडियाद्वारे परळीची सुपारी घेतल्याचा आरोप केला जातो सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याबद्दल काय सांगा? माझं तर सरळ म्हणणं आहे जे कोणी हे आरोप करते त्यांनी समोर यावं आणि काहीतरी पुरावा द्यावा। मी परळीमध्ये कधी गेलोय का? आत्तापर्यंत मी परळीला कधी गेलेलो नाही, मी परळी आणखीन पाहिली नाही। पण माझा कुणासोबत कुठं संबंध आला आहे का? माझा CDR काढा किंवा मग माझा कुठला फोटो समोर आणा, तर मग जे असेल ते सगळं क्लिअर येईन समोर। माझा कुठंच काही संबंध नाही हे स्पष्ट सांगतो मी। धनंजय मुंडे साहेबांसोबत दादासाहेब खिंडकरचे किती फोटो दाखवू मी? हे कुठं भेटलेले आहेत हे किती दाखवू मी? पुन्हा म्हणायचं नाही मी जुना कार्यकर्ता होतो त्यांचा। पण ते त्याच्या हिशोबाने ज्याचं त्याचं राजकारण ते बरोबर करते जागेवर। आणि दादासाहेब खिंडकर हा सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स करून पंकजाताईबद्दल बोलतोय, त्यावर काही नाही का वाटत? धनंजय देशमुख त्या विषयावर बोलायला पाहिजे। धनंजय देशमुखनी पार बेडवर नेईपर्यंत असल्या घाण शब्द आहेत ते बोलू शकत नाही मी। असल्या घाण शब्दात पंकजाताईवर तो बोलतोय, त्याच्यावर कुणीच का नाही आवाज उठवायचा ना? त्याच्यावर बी कोणतरी बोलायला पाहिजे होतं। स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची केस मागे घेण्यासाठी तुम्ही धमकी दिली होती अशा प्रकारचा तुमच्यावर आरोप करण्यात आला होता, त्याबद्दल काय सांगाल? कितपत तथ्य आहे त्याच्यामध्ये? त्यात जर तथ्य असतं तर तोच FIR आहे माझ्या हातात जो आहे, तोच FIR आहे। त्या FIR मध्येच आहे मी त्याला धमकी दिली म्हणून। पोलीसवाल्यांनी तो खोटा FIR आहे हे प्रूफ नसतं केलं, प्रेस नोट नसती काढली। आणि त्यांनी ह्याच्या अगोदर पण बरेच वेळेस अशा मीटिंग घेतल्या
दादासाहेब खिंडके रस्त्याला पाहिजे फक्त. दादासाहेब खिंडकरनी कामं करायचे, कुठल्या तरी आमदार खासदाराच्या फंडामधून कामं आणायचे, धनंजयला त्यातली टक्केवारी द्यायची. यांचं भागत आहे सगळं, यांना फक्त पैसा कमवायचा आहे. संतोष अण्णाच्या केस बाबतीत यांना काहीही देणं घेणं नाही, फक्त मार्केट करून घ्यायचं, पैसा कमवायचा आणि गप राहायचं. तुमची काही अशी चर्चा झाली होती का धनंजय देशमुख आणि तुमच्यामध्ये या केसबद्दल? हा, झालेली चर्चा. इथं माझ्या चुलत बहिणीच्या घरीच झालेली चर्चा त्या विषयावर. धनंजय देशमुखचं म्हणणं होतं की दादासाहेब खिंडकेची केस मिटवावी आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाईट पण दिलेली SP ऑफिसला की समेट घडून आणलं, माझ्यासोबत मिटिंग घेतली, त्यांनी जिथं बोलवलं तिथं मी गेलो नाही, पण मी जिथं बोलवलं तिथं ते आले. तर मी त्यांना कुठं बोलवलं होतं? मी माझ्या घरी बोलवलं होतं, पण माझ्या घराला पूर्ण CCTV असल्यामुळे तो माझ्या रूमवर आला नाही, तो तिकडं दुसऱ्याच्या घरी आला. मग तिथं भेट झाली, पण तिथं पण मी रेकॉर्डिंग केलेली आहे ती. पण तिथं वाल्मिक कराड हे नाव पुढं कुठंच आलं नाही, त्यांनी विषय काढला नाही आणि मी पण काही बोललो नाही. मग त्यांनी पण तिथं मीडियामध्ये काय सांगितलं की संतोष अण्णाची केस माघार घे तर दादासाहेब खिंडकरला सोडतो, अशी मला ऑफर देण्यात आली. म्हणजे कुणाला? धनंजय देशमुखला मी ऑफर दिली असं बोलला. मग तिथून हे पूर्ण चालू झाले. पहिली त्याची जी बाईट आहे त्या बाईटची तारीख बघा आणि तिथून पुढं माझ्या इंस्टाचे व्हिडिओ बघा, तिथून पुढं मी सुरुवात केलेली. एकंदरीत खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी अशा प्रकारची मागणी केली की या दोघांनीही खोटे गुन्हे दाखल केलेत. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करावा किंवा कारवाई करण्यात यावी. तर याच्यामध्ये त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत त्यांनी तुमच्यावर जेव्हा अगोदर खोटा गुन्हा दाखल केला, ही माहिती लपवली म्हणून त्यांच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे का? हा, व्हायला पाहिजे, त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. आणि बजरंग बाप्पा असं नाही म्हणले की दोघांवर बी गुन्हे दाखल झाले पाहिजे. बजरंग बाप्पा फक्त एवढंच म्हणलेत की ज्यांनी कुणी धनंजयवर गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. धनंजयवर नाही म्हणले, कारण त्यांना माहीतच नाही धनंजयनी पण माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, तो आधी केलेला आहे, हे कदाचित बाप्पाला माहिती नसेल म्हणून ते तसं बोलले असतील. तुमच्यावर असा का वारंवार आरोप केला जातो की तुम्ही संतोष अण्णा देशमुखांची केस मागे घेण्यासाठी तुम्ही दबाव टाकला? हा आरोप का करण्यात? तुमची काही ओळख आहे परळीसोबत? धनंजय माझी कुठंच ओळख नाही. स्टेजवर एक वेळेस मी ज्यावेळेस योगेश भैयाकडे प्रवेश केला होता त्यावेळेस अजितदादांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला होता. त्यावेळेस तिथं ते सभेमध्ये होते, पण आम्ही समोरासमोर भेटलेलो नाही. तर मी आयुष्यात कधी त्या माणसाला समोरासमोर बोललेलो पण नाही. आता ते मंत्री इथं, मला त्या गोष्टीशी काही देणं घेणं नाही आहे, त्यांचा माझा काही संबंध नाही आहे. जर असेल तर हे जे कोणी म्हणतं आहे त्यांनी ते प्रूफ करून दाखवावं. जेव्हा तुम्ही म्हणतात की मागे एकदा चर्चा झाली होती केस संबंध, त्यावेळेला तुम्ही केस मागे घेण्यासाठी दबाव वगैरे टाकला होता का त्यांचा? नाही, असं काहीच नाही घडलेलं. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं, दादासाहेब खिंडकर हा माझ्या प्रत्येक मित्राला टार्गेट करतो, प्रत्येक मित्राला. मग माझं म्हणणं आलं की मी हे सगळं, धनंजयचं म्हणणं होतं की हे सगळं मिटून टाकायचं. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या मित्राला त्रास होणार नाही याची गॅरंटी कोण घेणार? तर मग तिथं तेव्हा मला नंतर बघूत काय येतं. नंतर काही विषयच नाही झाला. आणि त्याच्यानंतर दादा ज्यावेळेस बाहेर आला, हा विषय डिसेंबरमधला, दादा ज्यावेळेस एप्रिलमध्ये बाहेर आला, मार्च एप्रिलमध्ये, हा बहुतेक एप्रिलमध्ये झाला. बाहेर आल्याच्या नंतर डिसेंबरमधला किस्सा एप्रिलमध्ये धनंजय देशमुखने बाहेर काढा, ते खरं आहे ना त्याचं? तर मग डिसेंबरमध्येच तू मीडियाच्या समोर का नाही आला? तू एप्रिलमध्ये कसं काय होतो? म्हणजे दादासाहेब खिंडकरने सांगायचं त्याला तू असं बोल तसं बोल, आणि त्याच्यानंतर त्यांनी करायचं. आता ह्या FIRमध्ये पण जातो मी, आता थोडं पाठीमागे येतो. हे जे FIR गुन्हे दाखल आहेत एकमेकावर, तर त्यावेळेस पण धनंजय म्हणत होता FIR नाही करायचं. त्याला दादा फक्त एकच म्हणायचं, नाही FIR करायचं, आत्ताच करायचं. FIR कॉपी हातात पडल्याशिवाय इथून हलायचंच नाही. ते आता अंगलेट कुणाचे आलं? धनंजयच्या. खोटा गुन्हा निघाला का नाही? आता कोण विश्वास ठेवणार आहे? असं पण विश्वासपात्र नाहीच तो, पण तरी बी हे लक्षात येणं गरजेचं होतं सगळ्याच्या. तुमच्यावर जो धनंजय देशमुख यांनी गुन्हा दाखल केला, हा गुन्हा तुमचे बंधू दादासाहेब यांच्या सांगण्यावरून केला? सगळं धनंजय देशमुख जे काही करतो ते सगळं त्याच्या सांगण्यावरून करतो. माझ्यावर धनंजयने NC दाखल केलेली, दादानी शिवाजीनगरला माझ्यावर NC दाखल केलेली, पिंपळनेर पोलीस स्टेशनला NC दाखल केलेली, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला एक FIR पण झालेला आहे माझ्यावर. मग ते सगळे चौकशा करा ना, ते सगळं जे काही खरं आहे. आता त्या पोरीने काय म्हणलेलं आहे त्या FIRमध्ये की माझे आणि तिचे घरगुती संबंध आहेत, माझा आणि तिचा कुठं काही संबंध आहे का हे दाखवावं, एखादा सिंगल पुरावा द्यावा. तिच्या मोबाईलमध्ये माझा नंबर, आता हे सेव्ह करू शकते का? पण कधी ह्याच्या अगोदर ह्या 8-10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये कधी तिचा जन्म झाल्यापासून तिचा जो नंबर आहे त्याचा माझं कधी कॉन्टॅक्ट झालं आहे का हे दाखवून द्यावं. किंवा मग तिच्या वडिलाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट झालं आहे का, तिच्या भावाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट झालं आहे का, तिच्या आईच्या नंबरवर कॉन्टॅक्ट झालं आहे का, हे प्रूफ करून द्यावं देईन. ह्या दिवशी कॉल आला आहे म्हणून. मग काय नाही, मी सजा भोगायला तयार आहे त्या केसमध्ये. तुमचे बंधूच तुमच्यावरती अशा प्रकारे गुन्हे दाखल करून काय सिद्ध काय करू इच्छितात? सिद्ध त्याला एवढंच करायचं, आता कुठं काही चुकीचे कामं करता येणार ना. आणि जे काही लोक आहेत गावातले ते विरोध करतात. आता ते विरोध कधी करतात? ज्यावेळेस ह्याच्या विरोधात मी असेल, आणि जर ह्याच्या विरोधात मी राहिलोच नाही तर मग सगळे घाबरतात त्याला गावात. त्यांनी गावात का कमी लोकांना मारलं नाही.
दादासाहेब हे तुमचे सख्खे बंधू आहेत. हां सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये ते असं म्हणत आहेत की माझ्या आईवडिलांना समाधान खिंडकर हा छोटा असताना सरकारी दवाखान्याच्या जवळपास एका कचरा कुंडीमध्ये सापडलेलं एक लहान मूल होतं, ते माझ्या आईवडिलांनी घरी आणलं आणि त्याचा सांभाळ केला. याबद्दल काय सांगा? त्या विषयावर सगळ्यात पहिले मी तर तो व्हिडिओ बघितला, मला हसू आलं. मी वडिलाला फोन केला. वडिलाला म्हणलं दादाने अशी पोस्ट केली फेसबुकला. आता वडिलाला जास्त सोशल मीडियातलं कळत नाही. ते वडील डायरेक्ट म्हणले तेच दवाखान्यात सापडलेलं, मी येतो म्हणले, मी सांगतो मीडियाच्या समोर. जाऊ दे म्हणलं, तुम्ही काही बोलू नका या विषयावर, काय बोलायचं नाही. ते फक्त आता काय झालं, ते झालं पिसाळलेलं कुत्रे होणी, त्याला काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे कुठं काही पण बोलायचं. त्याच्यावर इन्स्टाला मी रिप्लाय पण दिलेला आहे. आईसोबत व्हिडिओ काढलेला आहे त्याने. तो जो काय बोललेला आहे तो आईला विचारलं मी, तर आईने सांगितलं जे काही सांगितलं ते माझ्या इन्स्टाला आहे. एकंदरीत तुमच्यामध्ये हे जे काही वैमनस्य लागले ह्याच्यामध्ये आईवडिलांची कधी मध्यस्थी वगैरे काही? आई वडिलावर दादासाहेब खिंडकर हा खंजीर घेऊन वडिलाला मारायला आलेला माणूस, सध्या आई वडील त्याला एक शब्दाने बोलत नाहीत. ते तुम्ही काय सगळे बोलणार एकत्रित कुटुंब आहे? नाही, तो बीडला राहतो, मी पण बीडलाच राहतो. पण आई वडील माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मी गावाकडे जाणं येणं असते माझं, 1-2-3 दिवसाला माझी चक्कर असते गावाकडे. तो ज्या बी वेळेस गावाकडे जाईन, शेतात जायचं, शेतात काही बघायचा माल आहे का गाडीत टाकायचा आणि निघायचं. कधी आईवडिलाला बोलणं नाही, काहीच नाही. आईला शिव्या दिल्या एक वेळेस, त्यानंतर वडिलावर तर खंजीर घेऊन गेलं तर अंगावर. ते घरगुती विषय हे नाही बोलायला पाहिजे, पण आता मी मजबूर झालो आहे तेवढा, त्याच्यामुळं सांगतो मी. दादासाहेब खिंडकरांवर एकूण किती गुन्हे दाखल आहेत? 12 ते 13 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्यावर पार नागपूरपर्यंत गुन्हे दाखल आहेत. खंडणीचे गुन्हे आहेत त्याच्यावर, दरोड्याचे गुन्हे आहेत, चोरीचे गुन्हे आहेत, जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे गुन्हे आहेत. माझ्याकडे पूर्ण FIR पण आहेत. ते FIR आता पूर्ण दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला हे पूर्ण देतो. ते पूर्ण FIR आहेत त्याचीच. मग ते तुम्हाला जसे दाखवता येतील तसे दाखवा. एकंदरीत आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपलं काय पुढचं पाऊल असणार आहे तुमचं? आता ते जसं करायलेत, ते जसं रिप्लाय देतात मला पण तसाच रिप्लाय द्यायचं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्यावर फक्त खोटे गुन्हे ते जेवढे दाखल करतात, जसं ह्या गुन्ह्यामध्ये पूर्ण व्हेरीफाय केलं, माझ्यावर ज्यावेळेस FIR दाखल होतं आतापर्यंत कधी व्हेरीफाय नाही केलं, पण इथून पुढे तरी व्हेरीफाय करा माझ्यावर गुन्हा दाखल होता नाही. आणि जे माझ्यावर आत्ता यांचं दाखल केलेलं आहे त्या यांचं एक पोलिसांनी मार्गी लावावं, काय आहे ते प्रकरण. आपल्याकडून काही जीविताला धोका वगैरे अशी काही भीती आहे का तुम्हाला? माझ्या जीविताला धोका आहे. मला तर घरच्या बाहेर निघून देत नाहीत, अंधार पडला तर घराच्या बाहेर येऊन देत नाहीत. पण माझी इच्छा आहे कुणीतरी यावं, आणि जर मला काही झालं तर त्याला पूर्णपणे जिम्मेदार दादासाहेब खिंडकर, धनंजय देशमुख हे असणार आहेत. पण असं मला लेटर द्यायची कुठं गरज नाही. माझा जोपर्यंत हे SP साहेब आहेत तोपर्यंत मी पोलीस स्टेशनला ते लेटर देणार नाही. त्याचं कारण फक्त एवढंच आहे, माझं जर उद्याच्याला कमी जास्त काही झालं तर त्याचा निकाल 100% लागणार. आणि जे कुणी मला मारणार आहे ते पुढे येणार, आणि ते कुणा थ्रू आले आणि कुणी मारले हे सगळं ओपन होणार, तेवढा भरोसा आहे मला. थँक्यू.